आज आपण श्रीगोंदामधील कोळगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आपण समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं सक्सेस ऑर्थो पावडर आणि 7 वंडर हे प्रोडक्ट आजोबांना दिलं होतं. तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांना काय काय त्रास होता ते विचारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव छगन किलो. ओके. तुम्ही आर्मी मॅन आहात ना? रिटायर आर्मी मॅन. ओके. हे प्रोडक्ट तुम्ही किती दिवसापासून घेत आहात? 1 महिना. 1 महिना झाला. हे प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता? पायाला त्रास होत होता. सुंपण होता पायाला. जागा बसून अजून. आणि तुमचं ऑपरेशन कधी झाले? गुडघ्याचं मणक्याचं कधी झाले? गुडघ्याचं ऑपरेशन 1997 साली. 1997 साली गुडघ्याचं ऑपरेशन झाले कमांडो हॉस्पिटल पुणे. फेब्रुवारी मध्ये आणि जून मध्ये दुसऱ्या. आणि मणक्याचं ऑपरेशन 1905 साली झाले. 2005 साली झाले. ते कमल हॉस्पिटल. तुम्हाला चालाय पण येत नव्हतं? तुम्ही नाही, गुडघ्याच्या टायमा मी चालत होतो बिना कुबडीचं. 7 वर्ष चाललो. पण मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मला कुबडी लागली. मी त्याचे 6-7 महिने उठलो. बरं वाटायला लागले. मग पण माझी नोकरीला जॉईन झालो. आणि हे 10 वर्षानंतर मी कुबडीवरती अपडाऊन होते. कोळगाव नगर मी केली. तेव्हा मला म्हणजे ताकद अंगात वाचल्यामुळं मला काय वाटत नव्हतं. जसं तो वय होत गेलं तसं तसं शरीराला कमजोरी आली. आणि हे एवढ्या प्रबळ आला 3 महिन्यामध्ये एकदम म्हणजे जवळ गेलो. फार त्रास झाला. 3 महिन्यात मग आपला आता प्रोडक्ट चालू करायच्या अगोदर तुम्हाला कुबडीवर चालायला लागलं. किती वर्ष तुम्ही कुबड्यावर चालत होता? कुबडीवर चालायला मी 2005 पासून कुबडी चालतोय. 2005 पासून. आता हे प्रोडक्ट किती दिवसापासून तुम्ही घेताय? 1 महिन्यापासून. 1 महिन्यापासून. 1 महिन्यात तुम्हाला आता काय काय फरक जाणवला ते सांगा. मला 1 महिन्यानंतर मी 10-12 दिवसामध्ये 10-12 दिवसानंतर मी ट्राय केली चालायला. तर थोडं मोकळं चालायला लागलं. एक दिवशी असं झालं मला नाही, एकदम असं अचानक झालं. उठलो सरम टाळायला घ्यायला गेलो. मी मला म्हणजे ही कुबडी धरायला राहिलं असं गेलो. हळूहळू टाळायला घेतल्यानंतर मी म्हणलो अरे आणि मग हिला लक्ष नाही आलं. आणि मग तिथून पुढे मी कुबडी घेऊन थोडी ट्राय करत राहिलं. चालायचं. म्हणजे 16 वर्षापासून तुम्हाला कुबडी चालायचं सराव. 16 वर्षानंतर आपलं औषध घेतल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसात तुम्ही बिना कुबडीत चालताय. तर आम्हाला चालून दाखवा बरं तुम्हाला किती फरक. आणखी काय काय फरक पडला? आणखी काय काय फरक पडला? म्हणजे शरीर इतकं डिलं झालं. शिरा झालं आणि फ्रेश फ्रेश वाटायला लागलं. फ्रेश म्हणजे मला आळस वाटत नाही. मोकळे म्हणजे संडस होती. पोट साफ होते. पोट साफ 2 मिनिटातच होतो. आणि तुमच्या अंगाला काहीतरी खाज येत होती ह्याच्या आधी? 30 वर्षापासून मी गोळी खातो अंगाची. 30 वर्षापासून अंग खाज होतं. पण मी ती गोळी ह्याच्या औषधानंतर खाजत नसल्यामुळे मला नाही खाल्ली. खाजलं नाही म्हणून मी बंदच केली गोळी. म्हणजे अंग खाजवायचा त्रास होता तुम्हाला 30 वर्षाचा. ते औषध चालू केल्यानंतर ते पण बंद झालं. ते अशा वरखाळी ओढायचे पायाला न्यायला. मी म्हणायचे असलं नका दिसत होतं ना पायाला. कधी पोटाला, कधी मांड्या, कधी पिंढऱ्या खाजवायची. हाताला खाजायची. पण ती आता बंदच आहे. पूर्ण बंद झाली 20 दिवसापासून. मांड्याला चमक येत. आता मांड्यात चमक येत होती. दुखत ते बी कमी होत गेलं. ओके ओके. खूपच जबरदस्त रिझल्ट आला. आता ह्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही इतर लोकांना काय सांगता? वाट्याला सूज होती कमी झाली. हे बद्दल मी सांगतो. मी पांग झाला मग मी उठलो. म्हणजे एखाद्या जागेवर झोपलेले होते तुम्ही उठले. लोकांना काय सांगू शकतात तुम्ही? लोक मी सांगतात की ते त्यांना पटायला मी बघतो हिंडतो ना. ते म्हणजे अशी कंडिशन होती. आणि आज तू हिंडायला लागला म्हणून मला. बरं आता आम्हाला तुम्ही थोडस चालून दाखवा बरं थोडं. एक राहिलं बघतो आजी तुम्ही आली. आजी पहिली आजी नाही हुशार आहे. आजीमुळे पेशंट नीट झाले. आता कुबड्यानं टेकावता पण आजोबा चालतात. आधी कुबडीवर पण त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हतं. या माघारी हे आपल्या समर्थ सक्सेसचा रिझल्ट आहे. त्यांना आर्थो पावडर, विटॅमिन्स कॅप्सूल आणि 7 वंडरचा. धन्यवाद.